नाव आता आपल्याला पाहायचं आहे सेकंड पार्ट, दॅट इज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सो बेसिकली व्हॉट इज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट तो आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये. सो रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमध्ये तुम्ही बरेचदा बघितलं असेल, लाईट ट्रॅव्हल करतो एखाद्या ग्लास स्लॅबमधून अँड इट बेंड्स, बरेचदा पाहिलं असेल. एवढंच नाही, साधे तुम्ही एखादा ग्लास कन्सिडर केला, बघा या ग्लासमध्ये मी पेन्सिल इन्सर्ट करतो आणि पेन्सिल इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला ही ब्रेक झालेली दिसते, बरोबर. सेकंडली दिस इज अ पॉन्ड आणि हा पॉन्ड तुम्हाला शॉलो दिसतो, उथळ दिसतो. तिसरं एक्झाम्पल, कॉईन इन्सर्ट आहे या ठिकाणी परंतु दिसतो तो वरच्या ठिकाणी. असं का, तर त्यासाठी आपल्याला हे शिकायचं आहे. किंवा आणखी एक एक्झाम्पल घेऊ, दिस इज अ ग्लास स्लॅब आणि ग्लास स्लॅब जेव्हा ठेवाल तुम्हाला रीडिंग बघा कसं करताना दिसतोय. सायन्स जे लेटर आहेत ते थोडेसे स्लाइटली दूर झालेले दिसतात आणि याला रिझन आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सो व्हॉट इज बेसिकली रिफ्रॅक्शन आणि असं का होते ते बघायचं आहे. बघा बेसिकली रिफ्रॅक्शनमध्ये सर्वात पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण ग्लास स्लॅब वॉटरचा. वॉटरमध्ये एक पेन्सिल इन्सर्ट केली आणि ती बघा इथं ब्रेक झालेली दिसते. या ब्रेकचं रिझन काय आहे, जनरली लाईट ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन, मी तुम्हाला सांगितलं होतं. परंतु जेव्हा लाईट ट्रॅव्हल करतो स्ट्रेट लाईनमध्ये तेव्हा लाईटने जर या ठिकाणी सरळ यायला पाहिजे होतं, मीन्स पेन्सिल आपल्याला सरळ दिसायला पाहिजे होती, परंतु असं होत नाही. का, कारण लाईट या ठिकाणावरून स्लाइटली बेंड झालेला दिसतो. बघा पुढच्या डायग्राममध्ये पुढे तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल, हा ऑब्झर्वर आहे आणि ही स्लाइटली अशी न जाता या ठिकाणावरून रेज काय झालेत, बेंड, सरळ न जाता रेज बेंड झालेत आणि रेज बेंड झाल्यामुळे तुमच्या लक्षात येईल लाईट सुद्धा काय झाला, बेंड, अँड दॅट्स वाय ही आपल्याला ब्रेक झालेली दिसते. सेकंडली जर वॉटर असेल, केरोसिन असेल, टर्पेंटाईन असेल तर तुमच्या लक्षात येईल टर्पेंटाईन असू द्या किंवा बघा वॉटर असो, केरोसिन असो अथवा टर्पेंटाईन असो, त्यामध्ये तुम्हाला प्रत्येकामध्ये अँगल जो आहे तो डिफरंट दिसतो. इथं ब्रेकिंग जास्त आहे, इथं थोडं कमी आहे, या ठिकाणी थोडं कमी आहे. म्हणजे डिपेंड करते कोणतं लिक्विड ग्लासमध्ये आहे त्यानुसार. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत, हा ग्लास स्लॅब आहे आणि हा ट्रान्सपरंट मटेरियल आहे. इथं बघा सायन्स तुम्हाला क्लिअरली, फिजिकल सायन्स क्लिअरली रीड करता येते. या ठिकाणी थोडंसं स्लाइटली चेंज झालेला दिसतो अँगल, मीन्स मटेरियलवर डिपेंड करत आहे. कम्प्लिटली ट्रान्सपरंट असेल तर रीड करता येते आणि जर कम्प्लिटली ट्रान्सपरंट नसेल मीन्स हा ग्लास स्लॅब आहे तर ग्लास स्लॅबमधून रीड करताना बघा PHY तुम्हाला चेंज झालेला दिसतो. अँड दिस इज अपियर ड्यू टू व्हॉट, रिफ्रॅक्शन. थर्ड, दिस इज अ लाईट. लाईट बघा एंटर केल्यानंतर हा लाईट सरळ असा यायला पाहिजे होता आणि सरळ जायला पाहिजे होता, पण लाईट असा होत नाही. लाईटने आपला पाथ चेंज केलेला आहे. बघा क्लिअरली हा दिसतोय, दिस इज इन्सिडंट लाईट आणि हा आतमध्ये बेंड झालेला लाईट आणि परत हा बाहेर गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हा लाईट बघा असा जायला पाहिजे होता परंतु असा गेला आणि या ठिकाणी सरळ जायला पाहिजे होता, लिटिल बिट बेंड झाला. दिस इज ड्यू टू रिफ्रॅक्शन. थर्ड एक्झाम्पल, कॉईन. हा कॉईन आहे, इन्सर्ट केला आपण आणि या कॉईनमधून हे रेज जात आहेत, परंतु वॉटरच्या बाहेर निघाल्यानंतर रेज काय झालेत, बेंड. ऑब्झर्वरला हा कॉईन इथं न दिसता हा या ठिकाणी कॉईन दिसतो. दिस इज व्हॉट, कॉईन इज अपियर्ड ॲट दिस पॉइंट. कॉईन या ठिकाणी जरी आहे तरी कॉईन दिसतो वरच्या ठिकाणी. इट इज टू बी लिटिल बिट अपलिफ्टेड, वर आलेला दिसतो. अँड दिस इज ड्यू टू अगेन रिफ्रॅक्शन. सो या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल रिफ्रॅक्शन मीन्स काय. हे एक्झाम्पल्स आपण पाहिले. नाव आता पाहायचं आपल्याला व्हॉट इज मीन बाय रिफ्रॅक्शन. डायग्रामॅटिकली जर सांगायचं झालं तर बघा दिस इज व्हॉट, रिफ्रॅक्शन.
जे आपण व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये पाहिलं आपण तेच आपण आता पाहतोय. दिस दिस इज व्हॉट पेन्सिल. ही सरळ पेन्सिल असायला पाहिजे होती, परंतु ही सरळ दिसायला पाहिजे होती, परंतु या ठिकाणावरून ती ब्रेक झालेली दिसते. आणि ब्रेक होण्याचं कारण तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. दीज रेज, दिस इज व्हॉट लिक्विड. हे काय आहे? वॉटर आहे. आणि वॉटरमधून जेव्हा रेज, हे बघा सरळ रेज बेंड झालेला दिसतो. हा रे बेंड होण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी असणारं लिक्विड. वॉटरमधून लाईटचा स्पीड नियरली 2.2 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड सांगितला जातो किंवा आहे. दिस इज द स्पीड ऑफ लाईट थ्रू वॉटर. स्पीड ऑफ लाईट थ्रू ग्लास, it is 1.5 into 10⁸ मीटर पर सेकंड. मीन्स लाईटच्या स्पीडवर सुद्धा डिपेंड करते. आणि स्पीड कशावर डिपेंड करते? तर मटेरियलवर. सो या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल लाईट रेज काय झाला? बेंड. दुसरं एक एक्झाम्पल बघू आपण. सपोज दिस इज सेकंड एक्झाम्पल. बघा, दिस इज अ ग्लास स्लॅब. एक ग्लास स्लॅब आहे. या ग्लास स्लॅबवर आपण काय केलं? लाईट इन्सिडेंट एक रे इन्सिडेंट करणार आहोत. दिस इज अ इन्सिडेंट रे. काय म्हणायचं याला? इन्सिडेंट रे. जसा इन्सिडेंट रे या ग्लास स्लॅबवर स्ट्राईक झाला, बघा सरळ जायला पाहिजे होता. हा सरळ रस्ता आहे. या वेनी ग्लास स्लॅब या वेनी लाईट ट्रॅव्हल करायला पाहिजे होता, बट इट बेंड्स. बघा या ठिकाणी तुम्हाला आतमध्ये आलेला दिसतो. हा ॲरो जो दाखवलेला आहे हा ॲक्च्युअल पाथ आहे. सो हा आतमध्ये डायव्हर्ट झाला. बरं, या ठिकाणावरून इथपर्यंत सरळ गेला, परंतु या ठिकाणी परत तुम्हाला लक्षात येईल तो बेंड झाला. मीन्स या ठिकाणी जेव्हा इथं मीडियम कोणता आहे? हिअर मीडियम इज एअर, हिअर मीडियम इज ग्लास. परत इथं मीडियम कोणता आहे? एअर. एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये किंवा दुसऱ्या मीडियममधून पहिल्या मीडियममध्ये जेव्हा लाईट ट्रॅव्हल करतो, वी विल सी दॅट इट बेंड्स. इट बेंड्स अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज व्हॉट? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. काय म्हणायचं या प्रॉपर्टीला? रिफ्रॅक्शन, बेंडिंग ऑफ लाईट, बाकी काहीच नाही. जेव्हा लाईट एका ट्रान्सपरंट मीडियममधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये जातो, इट बेंड्स. आणि या बेंडिंग ॲबिलिटीलाच काय म्हणायचं? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इज इट क्लिअर? सो दिस इज बेसिकली रिफ्रॅक्शन. नाव द डेफिनेशन. व्हॉट इज रिफ्रॅक्शन? सो रिफ्रॅक्शन इज नथिंग बट व्हॉट? बेंडिंग ऑफ लाईट when it transfer from one transparent medium to another transparent medium. लाईट जेव्हा एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये ट्रान्सफर करतो तेव्हा इट बेंड्स. आता कुठं बेंड होतो हे आपण रूलमध्ये नंतर बघू. सध्या आपल्याला फक्त एवढं म्हणायचं आहे, इट बेंड्स अँड दिस इज कॉल्ड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमध्ये जे लॉज आपण शिकलो होतो रिफ्लेक्शनमध्ये, सेम लॉज या ठिकाणी ॲप्लिकेबल आहेत. त्यासाठी बेसिकली आपल्याला काही डेफिनेशन्स माहीत असणं आवश्यक आहे. यामध्येच सांगतो. बघा, दिस इज इन्सिडेंट रे, बरोबर, अँड दिस इज नॉर्मल. व्हॉट इज नॉर्मल? नॉर्मल इज अ परपेंडिक्युलर ड्रॉन टू द सरफेस. नॉर्मल इज अ परपेंडिक्युलर ड्रॉन टू द सरफेस अँड दिस इज कॉल्ड अँगल ऑफ इन्सिडन्स. काय म्हणायचं त्याला? अँगल ऑफ इन्सिडन्स. अँड दिस इज कॉल्ड अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल ऑफ इन्सिडन्स इज द अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड नॉर्मल. इन्सिडंट रे अँड नॉर्मल मधला जो अँगल असेल दॅट इज कॉल्ड अँगल ऑफ इन्सिडन्स. सेम. आता हा रे या ठिकाणी आला आणि काय झाला? रिफ्रॅक्ट, बेंड झाला. बेंडिंग ऑफ लाईट इज कॉल्ड एज व्हॉट? रिफ्रॅक्शन. सो this angle, okay,
दिस अँगल इज कॉल्ड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हा झाला रिफ्रॅक्टेड रे. सॉरी दिस अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हा झाला रिफ्रॅक्टेड रे आणि हा झाला नॉर्मल. रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल मधल्या अँगलला म्हणायचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. दिस इज अँगल ऑफ इन्सिडन्स अँड दिस इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. इज इट क्लिअर? अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन या ठिकाणी इक्वल असणार नाहीत, लक्षात घ्या. बिकॉज या ठिकाणी एअर मीडियम आहे, या ठिकाणी ग्लास मीडियम आहे आणि एअर आणि ग्लासमध्ये आपल्याला माहिती आहे वेलॉसिटी ऑफ लाईट इज डिफरंट. velocity changes, bending is also changes. Is it clear? Okay. आता बघायचं आपल्याला मेन डेफिनेशन पाहिली आपण. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट? The bending of light when it transfers from one transparent medium to another transparent medium. Clear? वॉटरमधून, ग्लासमधून, बऱ्याचशा ट्रान्सपरंट मीडियममधून. अकॉर्डिंग टू द ट्रान्समिशन 3 प्रकारचे ऑब्जेक्ट्स आहेत. एक आहे ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट, एक आहे ट्रान्सल्युसंट ऑब्जेक्ट आणि एक आहे ओपेक ऑब्जेक्ट. तर सध्या आपण जस्ट ट्रान्सपरंटमधून बघतोय. ठीक. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. नाव आता आपण जाणार आहोत लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. सर्वात पहिल्यांदा सपोज अगेन दिस इज अ ग्लास स्लॅब, दिस इज इन्सिडेंट रे, दिस इज नॉर्मल अँड दिस इज, चला रिफ्रॅक्टेड रे दुसऱ्या कलरनी घेतो, येलो कलरनी घेतो. दिस इज नॉर्मल आणि परत कलर चेंज घेतो मी. दिस इज व्हॉट? रिफ्रॅक्टेड रे. आता हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स, दिस इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. परत लक्षात घ्या, इन्सिडंट रे रूल सांगतोय. इन्सिडंट रे, incident ray, normal and refracted ray, and refracted ray lies in same plane. Refracted ray lies in same plane. What does it mean? Same plane. What does it mean? It means that तिघांचाही प्लेन एकच असतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर क्रिकेटमध्ये जसा बॉलरनी बॉल टाकल्यानंतर, फास्टरनी बॉल टाकल्यानंतर सरळ टप्पा खाल्ल्यानंतर जातो विकेट कीपरकडे, तो बेंड होत नाही किंवा आपण असं म्हणू स्विंग होत नाही. बट जर स्पिनर असेल, स्पिनरनी बॉल टाकल्यानंतर, स्पिनरनी बॉल टाकला अँड सपोज दिस इज द स्ट्रेट लाईन, परंतु टप्पा खाल्ल्यानंतर तो टर्न होऊन जातो, म्हणजे याचा प्लेन चेंज झाला. याचा प्लेन चेंज झाला मीन्स याने आपला प्लेन बदलला. इट्स चेंजेस इट्स प्लेन. क्लिअर? जर हा याच डायरेक्शननी आला असता आणि याच डायरेक्शननी गेला असता, हा बघा याचा प्लेन चेंज होत नाही आहे. प्लेन चेंज म्हणजे फ्लॅट सरफेस, ज्या वेनी आला त्याच वेनी गेला. फास्टर बॉल, तुम्ही जर फास्टर बॉल बघितला टप्पा खाल्ल्यानंतर तर तो सरळ निघून जातो, परंतु तोच जर स्पिनरचा बॉल टप्पा खाल्ल्यानंतर निघून जातो डायरेक्शन चेंज करून. अशा वेळेला बघा, आता हा झाला फ्लॅट सरफेस एक आणि दुसरा हा झाला फ्लॅट सरफेस, म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी प्लेन चेंज झाला, बट हा जो फ्लॅट सरफेस आहे त्याच फ्लॅट सरफेसमध्ये निघणार. परत एक एक्झाम्पल, बॉल आला, टप्पा खाल्ला, सरळ निघून गेला, दिस इज सेम प्लेन. बट परत बॉल आला, टप्पा खाल्ला, सपोज तुमच्याकडे आला,
This is the change in plane. So first rule, incident ray, normal and refracted ray lies in same plane. Clear? Again, next, incident ray and refracted ray always lies, याच रूल मधला आहे, ऑन अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. हे कधीच तुम्हाला एका साइडला दिसणार नाहीत. नेवर. इट इज नॉट पॉसिबल. कारण याच डायरेक्शननी जर तुम्ही कन्सिडर करत असाल, दिस इज इन्सिडेंट रे, दिस इज नॉर्मल अँड दिस इज व्हॉट, सो दिस विल बी अ रिफ्लेक्शन, नॉट अ रिफ्रॅक्शन. पॉसिबलच नाही आहे हे, रिफ्लेक्शनही नाही, परंतु हाच इन्सिडेंट रे आणि याच साईडला जर रिफ्लेक्शन होत असेल तर इट इज रिफ्रॅक्शन, हे पॉसिबल नाही आहे. सो दिस इज नॉट पॉसिबल. सो फर्स्ट रूल लक्षात आला असेल. व्हॉट इज द फर्स्ट रूल? इन्सिडेंट रे, नॉर्मल, रूल म्हटल्यापेक्षा लॉज म्हणू आपण. फर्स्ट लॉ, इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड रे लाईज इन सेम प्लेन. सेकंड, आता बघायचं आपल्याला सेकंड लॉ. नाउ सेकंड लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. We know that this is a incident ray, this is what? Incident ray, this is refracted ray. जर तुमच्या लक्षात येत असेल, so second one, this is refracted ray, this one. Now आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत सेकंड लॉ. यामध्ये तुम्ही ट्रिग्नॉमेट्री नावाचा सब्जेक्ट शिकले असाल, स्पेशल एक. त्यामध्ये काय होतं आहे, साईन, कॉस, टॅन, कॉट असे रेशो दिले जातात. यामध्ये काय म्हटलं, हा जो अँगल आहे आय, दिस इज अँगल ऑफ इन्सिडन्स, दिस अँगल आय अँड दिस इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. परत लिहितो मी. यामध्ये स्नेल नावाचा एक सायंटिस्ट आला आणि सेकंड लॉ ऑफ रिफ्रॅक्शन दिला. सेकंड लॉ ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये साइन ऑफ एंगल I अपॉन साइन ऑफ एंगल R is equals to constant, and this is the second law. This is what? Second law of refraction, which is also called as Snell's law. आणि हाच लॉला म्हटलं जाते, यालाच दुसऱ्या डिफाइन केल्या जाते, दॅट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू. सो वेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम अपॉन वेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम हा तर लॉ आहेच, पण सेकंड लॉ प्रॉपरली स्नेल्सनी दिला आणि दॅट सेकंड लॉ इज साइन आय अपॉन साइन आर. इज इट क्लिअर? सो दिस इज द सेकंड लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. वन म्हणतो अपॉन velocity of light in second medium is always remains constant. याला काय म्हणायचं? is always remains constant. So and this constant is called refractive index mu. या लेटरने डिनोट करतात. This ratio is always remains constant. This is the second law. Velocity of light in first medium upon velocity of light in second medium is always remains constant, and this constant is called as refractive index. काय म्हणायचं या कॉन्स्टंटला? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. इट्स अ रेशो. दोन्ही वेलॉसिटीज असल्यामुळे याला युनिट नसते. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास किती सांगितली? 1.5 इंटू 10 to the power 8 मीटर पर सेकंड. आणि मी व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर सांगितली होती 3 इंटू 10 to the power 8 मीटर पर सेकंड. ठीक. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो म्यू दॅट वी हॅव टू फाइंड आउट. सो व्हॉट इज द फॉर्म्युला? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स mu is equal to velocity of light in air upon velocity of light in glass. This is called refractive index. It is 3 into 10 to the power 8
अपॉन मीटर पर सेकंड, चला इथं लिहितो मी, अपॉन 1.5 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड गेट कॅन्सल. 10⁸ गेट कॅन्सल. 1.5ला 3ला जर 1.5 डिवाइड केलं तर आन्सर येते 2. सो 2 इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर ग्लास. सो या वेनं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट केला जातो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय सांगतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स टेल्स अस दॅट व्हॉट द बेंडिंग ॲबिलिटी ऑफ लाईट. लाईट किती बेंड होणार ही ॲबिलिटी सांगतो कोण? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट property of light or any that material. So these are the two laws of refraction. First, incident ray, normal, and refracted ray lies in same plane and both lies in opposite direction, opposite side of normal. Second, the velocity of light in first medium to the velocity of light in second medium is always remains constant, and this constant is called as refractive index. यामध्ये दोन टाईप आहेत रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे. जर आपण ही जी व्हेलॉसिटी आहे ही एअरची कन्सिडर केली, इफ वी कन्सिडर दिस व्हेलॉसिटी इन एअर, म्हणजेच परत सांगतो एकदा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इक्वल्स टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर अपॉन velocity of light in glass. जर असं असेल तर बघा, एअर अपॉन ग्लास आहे, याला ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणायचं. काय म्हणायचं याला? ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. जर वेलॉसिटी एअरमधली कॅल्क्युलेट केल्या गेली असेल तर याला म्हणायचं ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास. पण जर वरचं मीडियम बदललं, फॉर एक्झाम्पल सपोज लाईट एंटर्स थ्रू ग्लास टू वॉटर, ग्लासमधून वॉटरमध्ये लाईट एंटर करतोय. सो आपल्याला विचारलं जाते फाइंड द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, फाइंड refractive index of glass with respect to, हे महत्वाचं आहे, वॉटर, विथ रिस्पेक्ट टू वॉटर. आता या सिच्युएशनमध्ये कसं फाइंड आउट करायचं? याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात आणि तो जर एअर सोबत घेतला तर त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो या ठिकाणी येणार रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास विथ रिस्पेक्ट टू. जर वॉटर म्हटलं तर ज्याला रिस्पेक्ट देतात त्याला नेहमी वर घ्यायचं असतं. आपल्या घरी जे बुजुर्ग लोक असतात आपण त्यांना रिस्पेक्ट देतो, किंवा आपल्यापेक्षा मोठे जे असतील त्यांना, तर त्यांना ज्यांना रिस्पेक्ट देतो त्यांना नेहमी वर घेतात, हे लक्षात घ्यायचं. आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर वर लिहायचं अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर. एअर नाही, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास. एअर घेतच नाही आपण इथं, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास. सो वॉटरमधली आणि ग्लासमधल्या व्हेलॉसिटी या प्रकारे फॉर्म्युला येईल आणि जे काही व्हॅल्यू पुट करायची असेल ती व्हॅल्यू पुट करून आपण कॅल्क्युलेट करू शकतो. दिस इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. जर याच्या उलटं बोललं गेलं असतं, सपोज रिफ्रॅक्टिव्ह index of water with respect to glass, refractive index of water with respect to glass. म्हणजे या ठिकाणी हे तर सेम झालं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास आपण घेऊ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. तर या ठिकाणी बघा काय फॉर्म्युला आला असता, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू
velocity of light in glass upon velocity of light in water. So this is the formula. या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू ग्लास, ज्याला विथ रिस्पेक्ट टू आला त्याला नेहमी वर लिहायचं, आणि हा शॉर्टकट वे आहे याला लक्षात ठेवण्याचा, नाही तर कन्फ्युजन होऊन जाते. विथ रिस्पेक्ट टू ज्याच्या म्हटलं असेल त्याच्या. रीडिंग करायचं असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू ग्लास, याला रीड करायचं असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. इज इट क्लिअर? सो दिस इज व्हॉट सिम्पल इन्फॉर्मेशन अबाउट रिफ्रॅक्शन. आता यामध्ये 3 लॉज आहेत, 3 रूल्स आहेत. लॉज तर शिकलो आपण, आता आपल्याला पाहायचे 3 रूल्स. रूल्स ऑफ रिफ्रॅक्शन. रूल्स ऑफ रिफ्रॅक्शन. आता एक गोष्ट परत लक्षात घेण्यासारखी आहे. एअर आहे, याला म्हणायचं रेअरर मीडियम. काय म्हणायचं? रेअरर मीडियम. आणि जर वॉटर आहे तर याला म्हणायचं डेन्सर मीडियम. काय म्हणायचं? डेन्सर मीडियम. जर ग्लास आणि वॉटर असेल, समजून घ्या, तर त्यामध्ये ग्लास इज अ डेन्सर मीडियम, वॉट इज अ रेअरर मीडियम, अशा पद्धती. सो रेअरर मीडियम अँड डेन्सर मीडियम असे 2 शब्द येतील. ठीक आहे. रूल्स ऑफ रिफ्रॅक्शनमध्ये सर्वात पहिल्यांदा मी एक ग्लास स्लॅब कन्सिडर करतो, आणि यामध्ये दिस इज लाईट, एअर, दिस इज ग्लास. when light enters in a rarer medium to denser medium, air is a rarer medium, glass is a denser medium. So when light enters from rarer medium to denser medium, it bends. हा लाईट काय होणार? बेंड होणार. सपोज ही नॉर्मल आहे, इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. हा नॉर्मलकडे काय होईल? बेंड होईल. फर्स्ट, हा इन्सिडंट रे, हा रिफ्रॅक्टेड रे. तुमच्या लक्षात आलं असेल, हा रिफ्रॅक्टेड रे थोडा बेंड आहे, थोडा म्हणजे बेंड आहे टुवर्ड्स द नॉर्मल. हा झाला पहिला रूल. ठीक. सेकंडली, परत आपण कन्सिडर करू एक ग्लास स्लॅब. परत एक ग्लास स्लॅब मी कन्सिडर करतो. सेकंडली, हा एक ग्लास स्लॅब म्हटल्यापेक्षा आपण याला, ठीक आहे, ग्लास स्लॅब. मग हा इन्सिडंट रे, हा झाला रिफ्रॅक्ट. आता परत हा रिफ्रॅक्ट होणार, ही नॉर्मल. वेन द रे ऑफ लाईट, ही झालं डेन्सर मीडियम, दिस इज डेन्सर मीडियम, अँड दिस इज रेअरर मीडियम, एअर आहे. आता लाईट ज्यावेळेस डेन्सर मीडियममधून रेअरर मीडियममध्ये येणार, इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. पहिल्यांदा काय झालं होतं? इट बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. हे बघा, नॉर्मलकडे आला. आणि आता बघा, तुमच्या लक्षात आलं असेल, इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. सेकंड रूल, वेन द रे ऑफ लाईट travels from denser medium to rarer medium, it bends away from the normal. Is it clear? पहिल्यांदा जर रूल आपण, पहिल्यांदा जर लॉ कन्सिडर केला, if the incident ray passes from rarer medium to denser medium, it bends towards the normal. Secondly, if the incident ray passes from denser medium to rarer medium, it bends away from the normal. It will bend, but it will bend away from the normal. And the third rule कडे आपण जाणार आहोत. जर एखादा, परत एक स्लॅब कन्सिडर करू. अगेन इट इज अ ग्लास स्लॅब, आणि या ग्लास स्लॅबमध्ये परपेंडिक्युलर लाईट इन्सिडंट करतोय मी. कसा इन्सिडंट करतोय? परपेंडिक्युलर. सो परपेंडिक्युलर लाईट जर मी इन्सिडंट केला लाईक दिस, सो इट विल बेंड, इट विल नॉट बेंड
हा जसा आला तसाच निघून जातो, हा बेंडच होत नाही. सो जसा नॉर्मलसारखा हा इन्सिडेंट झाला, इट विल डज नॉट बेंड, इट डज नॉट डेविएट असं म्हटलं जाते, हा डेविएट होणार नाही. दिस इज द थर्ड रूल ऑफ दॅट इज बेंडिंग ऑफ लाईट. रेअरर मीडियम, डेन्सर मीडियम, आणि हा तिसरा परपेंडिक्युलरली जर लाईट इन्सिडेंट होत असेल देन इट डज नॉट बेंड. सो या 3 रूलच्या आधारावर आपल्याला रिफ्रॅक्शनमध्ये पुढं जायचं आहे. इज इट क्लिअर? पक्का?